होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण केली जाते, परंतु मेळघाटच्या जैतादही येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी चक्क रानातील फुलांपासून बनवलेले नैसर्गिक रंग पर्यावरणपूरक असे ठरले आहे. एक नवीन संदेश दिला आहे. आदिवासींचा सर्वात मोठा सण हा होळी आहे. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी कशी साजरी करता येईल, नैसर्गिक रंग वापरल्यामुळे काय फायदे होतात आणि रासायनिक रंगांमुळे होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे निसर्ग व मानवाला होणारा दुष्परिणाम लक्षात घेता आणि रासायनिक रंगांमुळे त्वचेला होणारा दुष्परिणाम, पानाची नासाडी, पाण्यासोबत रासायनिक रंग पाण्याच्या स्रोतात कसे मिसळले जातात याबाबत माहिती देत विद्यार्थ्यांनी पळसाची फुले गोळा करत त्या पाकळ्या खलबत्त्यात वाटून बारीक केल्या. वस्त्र गाळ करून ते रंग पाकिटात भरला गेले. अशाच प्रकारे कडुलिंबाची पाने, हिरवा व पिवळा पानांचा पिवळा रंग, मेहंदीच्या पानांचा रंग, झेंडूच्या वाढलेल्या फुलांपासून पिवळा व केशरी रंग तयार केला गेला. नमस्कार, माझे नाव सावंत प्रेमलाल बेसरे. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा जैतादी. मी 7वा वर्गात शिकतोय. यावर्षी आम्ही रासायनिक रंग न वापरता आम्ही नैसर्गिक रंग एक करून होळी एक करत आहे. तर आम्ही मेहंदीचे पानं, गोकर्णी, पळस, निंब, झेंडूचे फुलं यातून आम्ही रंग बनवले आहेत. आम्ही यावर्षी आम्ही बनवले रंगानेच होळी खेळणार आहे. धन्यवाद. गोकर्णाचे फुलं जमा करून ते वाढून घेतले. अशा प्रकारे विविध रंग तयार करण्यात आले आहे. माझे नाव गणेश जामनकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जैतादी. यावर्षी आम्ही होळीला पर्यावरणपूरक रंग तयार करूनच होळी खेळण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. रासायनिक रंग म्हटलं तर त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्या दुष्परिणामांची माहिती आम्ही विद्यार्थ्यांना दिली आणि विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याची माहिती दिली. नैसर्गिक रंगामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. त्वचा विकार असे अनेक फायदे नैसर्गिक रंगापासून होतात. पळसाचे फुलं, कडुनिंबाचे पानं, मेहंदीचे पानं, गोकर्णीचे पानं, झेंडूचे फुलं असे विविध नैसर्गिक पानं फुलापासून आपण रंग तयार करू शकतो. आणि त्यामुळे रंगांना बारीक करून त्याची पावडर तयार करून कोरडे रंग तयार करायचे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय होणार नाही. पाण्याचा वापर कमी प्रमाणात करावे हे मुलांना आम्ही सांगितले. त्यामुळे कोरड्या रंगानेच होळी खेळायचं. जिल्हा परिषद शाळा जैतादी ही उपक्रमशील शाळा आहे आणि पर्यावरणपूरक उपक्रम इथे राबवले जातात. पर्यावरणाला पोषक असं होळी यावर्षी खेळण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करत आहोत. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी सुद्धा रंग तयार केले आहे आणि शाळेतसुद्धा रंग तयार करत आहेत आणि त्यांनी तयार केलेल्या रंगापासूनच होळी ते यावर्षी खेळणार आहेत. धन्यवाद.